हॅलो एव्हरीवन. आज एमपीएससी ग्रुप सी 2024चा जो प्रिलिम्सचा पेपर झालेला आहे त्याचं अनालिसिस आपण इथं करणार आहोत. त्याचं एक संभाव्य उत्तर तालिका काय असू शकते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी आजचा जो पेपर झाला होता, ओव्हरऑल जर प्राथमिक निरीक्षण केलं तर असं दिसून येतं की आजच्या पेपरमध्ये किंवा पेपरची काठिण्य पातळी ही मीडियम टू डिफिकल्ट लेवलची आहे. जे पेपर हा तुलनेने गट क च्या लेवलचा असताना सुद्धा हा मीडियम टू डिफिकल्ट लेवलमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच याचा परिणाम कट ऑफ वरती होणार आहे. सध्या तुर्तास आपण त्याचे काय आन्सर्स असू शकतात त्याच्याबद्दल डिस्कशन करूयात. पहिला प्रश्न आलेला होता, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था होत्या. प्राथमिक समाज दरवर्षी प्रश्न असतो. आपण पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये याचं डिटेल अनालिसिस घेतलेला आहे. सोशल सर्व्हिस लीग नामजोशी यांनी स्थापन केली होती. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी गोखले यांनी स्थापन केली होती. डिस्पर्टेड क्लासेस मिशन वीरा शिंदे यांनी स्थापन केली होती. ही तीनही मंडळी प्रार्थना समाजाची नेते आहेत. परिणामी ए बी डी हे पर्याय त्याचं उत्तर आहे. आर्य समाज हा दयानंद सरस्वतीने स्थापन केलेला आहे. त्याचा प्रार्थना समाजाशी काहीही संबंध नाहीये. दुसरा प्रश्न आहे, एका बाजूला वृत्तपत्र दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जोड्या लावा दिलेली आहेत. त्या अनुषंगाने गुराखी, भाला, हरिकिशोर आणि देशसेवक ही वृत्तपत्रे आहेत आणि त्यांचे लेखक किंवा संपादक यांचा गट ब मध्ये त्यांनी विचार केलेला आहे. तर आता विचार करा, 1906 मध्ये भाला नावाचं जे वृत्तपत्र होतं, जे पुण्यातून प्रकाशित होत होतं, त्याचे संपादक होते भूपटकर. त्याच्यानुसार बी ला 4 असणारा ऑप्शन हा पर्याय क्रमांक 3 दाखवतो. याच्यानुसार सुद्धा आपण फक्त ऑप्शन एलिमिनेशन द्वारे या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. पीवायक्यूज आहेत. बेसिक प्रश्न आहे, कंटेंटचा भाग आहे. कोणत्या व्हाईसरायच्या कालावधीमध्ये जिल्हा लोकल बोर्डची स्थापना करण्यात आली होती? याचा अर्थ कोणत्या व्हाईसरायच्या कालावधीमध्ये कलेक्टर ऑफिस हे स्थापन करण्यात आलं होतं असं आपण म्हणू शकतो. त्याचं ऍक्च्युअल उत्तर आहे लॉर्ड रिपन. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीचा एक नवी सनद असं केलेलं आहे? तर तो आहे भारत सरकारचा कायदा 1935. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती? तर सर रिचर्ड स्ट्रॅची हे त्याचा आन्सर आहे. या आयोगाची स्थापना 1878 मध्ये करण्यात आली होती आणि 1883 साली त्यांनी दुष्काळ संहिता तयार करण्याची मार्गदर्शक तत्वे दाखवलेली होती. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्याच्या खाली लगेचच त्यांनी त्याचा काउंटर प्रश्न विचारलाय, स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित आहे? तर तो दुष्काळ उपाययोजनांशी संबंधित आहे. पहा, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 सेम आहेत, सेम कंटेंटचा भाग आहेत. मार्क्स देण्याची भूमिका आपल्याला याच्यातून दिसून येते. 8वां प्रश्न, खालील विधाने वाचून योग्य व्यक्ती ओळखा. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असं कोणाचं वर्णन केलेलं आहे? आणि बी, प्रथम मी राष्ट्रवादी आहे, नंतर राष्ट्रवादी आहे आणि शेवटी मी राष्ट्रवादी आहे असं विधान कायदेमंडळात कोणी केलेलं होतं? तर त्यांचं नाव आहे मोहम्मद अली जिना. 1996चं लखनौ अधिवेशन होतं. त्या लखनौ अधिवेशनामध्ये सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून. पुन्हा मग परत फाळणीचा विषय आहे. मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 आहे. त्याच्यापासून जी त्याला विभागणी सुरू झाली आणि त्याच्यानंतर हिंदू महासभा असतील आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि वेगवेगळ्या तयार झालेल्या संघटना आणि त्याचं फलित म्हणून 1947 मध्ये भारत पाकिस्तान यांची झालेली फाळणी हा नंतरचा भाग आहे त्याच्यातला. सध्या याचं उत्तर मोहम्मद अली जिना हे आपल्याला दिसून येतं. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहराची उपाययोजना करण्यात आलेली होती? अंबाला, कलकत्ता, सियाटल ही 3 शहर आहेत. डमडम ऍक्च्युली या क्षेत्रामध्ये हे शहर येत नाही. जर वरीलपैकी सर्व ऑप्शन असतात तर आपण वरीलपैकी सर्व सोबत जाणं गरजेचं होतं, पण त्यांनी वरीलपैकी सर्व दिलेलं नाहीये, म्हणजे काहीतरी इलिमिनेट करायचं आहे. पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी वर्कआउट करायच्या त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा, अंबाला, सियालकोट आणि डमडम हे 3 घटक दर्शवणारा पर्याय क्रमांक 3 ACD हे याचं उत्तर आहे. सत्यशोधक जलसा या प्रकरणामध्ये खालीलपैकी कोण संबंधित नव्हते? तर होनाजी बाळा. होनाजी बाळा हे शाहीर आहेत, त्यांचा संबंध आपल्याला तिथे दिसून येत नाही. रामचंद्र घाटगे, भाऊसाहेब पाटोळे, ज्योतिराव फाळके ही मंडळी आपल्याला सत्यशोधक समाजामध्ये दिसून येतात. कंबाईन ग्रुप बी 2022 चा प्रश्न, त्याच्यामध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलं होतं सत्यशोधक जलसा या घटकाबद्दल. त्याच्याच लेवल 2 वरचा हा प्रश्न आहे. पुढे
आता इथं इतिहासाचे प्रश्न संपतात. इतिहास जर पाहिला तर इतिहास हा इझी टू मॉडरेट मध्ये आहे. 10 प्रश्नांपैकी किमान 7 प्रश्न आपले आरामात बरोबर येतात. ठीक आहे, हे त्याचं प्राथमिक निरीक्षण आपल्याला दिसून येतं. आता प्रश्न सुरू होतात ते जॉग्राफीवरचे दिसून येत आहेत. काय आहेत? तर एका बाजूला स्तंभ ए, दुसऱ्या बाजूला स्तंभ बी आणि त्यांनी जोड्या लावा या अनुषंगाने विचारलेला घटक आहे. आता उदयपूर आपल्याला माहिती आहे सिटी ऑफ लेक्स आहे. सिटी ऑफ लेक्स म्हणून उदयपूरला ओळखलं जातं. छत्रपती संभाजीनगर याला सिटी ऑफ गेट्स असं म्हटलं जातं. हे आपल्याला गोष्टी माहिती आहेत. त्या कॉमन सेन्सच्या आधारावर देखील प्रश्न सुटू शकतो. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जात नाही? बाउन्सर प्रश्न आहे. असे प्रश्न प्रिलिम्सला अपेक्षित नाही. आन्सर काय आहेत? बिलू, ओलेचिकी, ब्रेल, कोटा हे त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ब्रेल ही अंध व्यक्तींसाठी वापरण्यात येणारी लिपी आहे, त्यामुळे तो ऑप्शन तिथेच इलिमिनेट होतो. राहिला बिलू, कोटा आणि ओलाचिकी. अप्रोच बिल्डिंग मध्ये आपण याचं आन्सर अननोन प्रश्नांना कसं डील करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्या फक्त याचा आन्सर आपण डील करू. ओलशिकी हे याचा आन्सर आहे. पुढे, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? बचपन एमबीए आपण पाठ केलेलं होतं बॅचमध्ये. बचपन एमबीए बांगलादेश, त्याच्यानंतर चायना, पुन्हा पाकिस्तान, नेपाळ, अशा पद्धतीने तो सिक्वेन्स आहे. बांगलादेश हे 1 नंबरला असणारं राष्ट्र आहे, जे भारताची सीमा त्याच्यासोबत जास्त प्रमाणामध्ये दिसून येते आपल्याला. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी जिल्हे आणि त्यांची शहरी लोकसंख्या याचा घटक त्यांनी दिलेला आहे. त्याची जोड्या लावा या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता मला सांगा, अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा, लातूर आणि त्यांची शहरी लोकसंख्या हे पाठ असणं अपेक्षित नाही. पाठ असणं अजिबात अपेक्षित नाही, पण लॉजिकच्या आधारावरती आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अहिल्यानगर म्हणजे आपल्याला माहिती आहे, अहिल्यानगर हे तुलनेनं सध्या चर्चेत असणारा मुद्दा आहे. सातारा विचार केला तर सातारा, लातूर, यवतमाळ हे जे घटक आपल्याला दिसून येत आहेत, या घटकामध्ये लातूर याची शहरी लोकसंख्या तुलनेने जास्त असते असं आपल्याला दिसून येतं. जर आपण ऑप्शन पाहिले तर लातूर हे सातारा, यवतमाळ किंवा अहिल्यानगर यांच्यापेक्षा थोडं जास्त डेव्हलप झालेलं आहे. परिणामी तिथं लोकसंख्येची शहरी लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने जास्त आहे असं आपण लॉजिक लावू शकतो. मग लातूरला 25.47 दाखवणारा ऑप्शन एकच दिसतो, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर कुठला असू शकतं? तर त्याच्यानंतर क्वाईट ऑब्वियस आपल्याला यवतमाळ दिसून येऊ शकतं. त्याच्यानंतर अहिल्यानगर हे 20.10 वरती दिसून येतं आणि सातारा हे आपल्याला 18.98 शहरी लोकसंख्येमध्ये दिसून येतं. बाउन्सर प्रश्न आहे, बरोबर येईलच असं अपेक्षित नाही. चुकला तरी हरकत नाही, कारण असे प्रश्न मेरिट ठरवत नाही. कारण असे प्रश्न 95% विद्यार्थ्यांचे चुकीचेच येतात. पुढे, सोलापूर उजनी धरण आपल्याला माहिती आहे. सातारा, कन्हेर, रायगड, भिरा आणि सांगली, वारणा 32 शिराळ्यातील वारणा नदीवरती चांदोली या ठिकाणी तो प्रकल्प एस्टॅब्लिश केलेला आहे. त्यामुळे डी सांगलीसाठी वारणा, पर्याय क्रमांक 4. खालील योग्य विधाने पहा. फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र कृषी आयुक्तालय मुकुंदर पुणे या ठिकाणी आहे आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. ए बी सी तिन्ही बरोबर असतील असा वरीलपैकी सर्व ऑप्शन त्यांनी दिलेला नाहीये. राज्यसेवा मुख्य परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं थोडासा एज मिळू शकतो, कारण ऍग्रिकल्चर फील्डच्या अनुषंगाने विचारलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, फक्त सी हे विधान बरोबर आहे. पुढे, मासेमारी बंदर दिलेला आहे, दुसरी बाजूला जिल्हे दिलेले आहेत. डहाणू पालघरमध्ये आहे, माहीम मुंबईमध्ये आहे, दाभोळ रत्नागिरीमध्ये आहे आणि विजयदुर्ग हा सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कंटेंटचा भाग आहे, आपलं उत्तर बरोबर येणं अपेक्षित आहे. पुढे, लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर आपल्याला जनरली माहित असतं की कोकणात जास्त आहे आणि अखंड महाराष्ट्राचा विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो भाग आहे तिथं लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. एवढं जरी आपल्याला माहिती असलं तरी बी ला पर्याय क्रमांक 4 दाखवणारा ऑप्शन क्रमांक 4 इथं आपल्याला योग्य दिसून येतो. रत्नागिरीला सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. कारण का? कारण कोकणातली माणसं, पर्टिक्युलरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातली माणसं ही रोजगाराच्या निमित्तानं मुंबईकडे स्थलांतरित झालेली आहेत. परिणामी ग्रामीण भागामध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि म्हणून तिथं लिंग गुणोत्तर जास्त आहे. हे आपण आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे आणि मला वाटतं ज्यांनी आपल्या बॅचेस कव्हर केलेले आहेत, पर्टिक्युलरली पीवायक्यू अनालिसिस बॅच, त्याच्यामध्ये हा सर्व कंटेंट बरोबर आहे आणि त्या विद्यार्थ्यांना किमान 60+ मार्क्स जायला अजिबात हरकत नाही. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले त्यानुसार तरी 60-65 स्कोर आरामात आपल्या बॅचनुसार जाऊ शकतो. सध्या आपण इथे फक्त संभाव्य उत्तरे डिस्कस करूयात. पुढील
पर्वत शिखरांच्या उंचीनुसार क्रमांक लावा. आपण हे पाहिलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. सर्वात मोठं उतरता क्रम याला गोल होणं गरजेचं आहे. पेपर सॉल्व्ह करत असताना उतरता क्रम याला गोल होणं गरजेचं आहे. सर्वात जो मोठा आहे मकालू, त्याच्यानंतर आहे अन्नपूर्णा, नंदादेवी आणि बद्रीनाथ. हे कसं पाठ करायचं हे मी त्या त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलं होतं. खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचा अक्षयवृत्तीय विस्तार रेखावृत्तीयापेक्षा कमी आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. अजिबात नाही. काय ट्रिक होती आपली? महाराष्ट्र पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,713 चौरस किलोमीटर आहे. बरोबर आहे. म्हणजे ACD दाखवणारा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. कर्कवृत्त कुठून जातं? गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, बंगाल, मिझोराम या राज्यांमधून. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? कॅग आहे. हा कॅगचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे उद्देश नाहीयेत? तर ABD बरोबर आहे. पर्याय क्रमांक C हा बरोबर नाहीये. कारण म्हणजे स्टेटमेंट C हे चुकीचं आहे. सहकारी संस्थेत गैरव्यापार आढळल्यास संचालकाला जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. ते काय न्यायालय आहे का दंड करायला? नाही. दंड करणे, शिक्षा देणे हे अधिकार कोणाला असतात? न्यायालयाला असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक A बरोबर आहे. C चुकीचं आहे. म्हणजे त्याने विचारले कोणता उद्देश नाही. स्टेटमेंट C चुकीचं आणि C कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलीत डॅश डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. पेपर होण्यापूर्वी मागच्या 5-6 दिवसांपूर्वीच मी सांगितलेलं होतं की आर्थिक पाहणी ही नजरेखालून फक्त घाला. फक्त गोथ्रू करा. कुठला टॅक्स जास्त आहे, कुठला टॅक्स कमी आहे, टॅक्स मध्ये किती स्लॅब आहेत याच्याबद्दल आपण भाष्य केलेलं होतं आणि त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. वस्तू आणि सेवा कर GST सर्वाधिक जास्त असणारा कर आपल्याला दिसून येतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली. बरोबर आहे. भारतातील प्रमुख 14 व्यापाऱ्यांचं जुलै 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालंय. इथं त्यांनी 1959 दिलेलं आहे. चुकीचं आहे. 14 बँका आणि नंतर 6 बँका. इंदिरा गांधींचा कालावधी आणि नंतर मोरारजी देसाईंचा कालावधी. काय क्रायटेरिया होते हे आपण त्या ठिकाणी डिस्कस केले. सध्या फक्त ACD बरोबर. फक्त स्टेटमेंट B चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारण आहेत? महामारी नियंत्रण. बरोबर आहे. मलेरिया आणि क्षयरोग घटांमध्ये घट. बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धती याच्यावरती कंटिन्युअसली आयोग प्रश्न विचारतो. एकत्र कुटुंब पद्धती असो अथवा विभक्त कुटुंब पद्धती असो, एकत्र कुटुंब पद्धती याच्यामुळे मृत्यूदर कमी होईल याचा काहीच संबंध आपल्याला दिसून येत नाही. मग C इलिमिनेट केला तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. ABD याचं संभाव्य उत्तर असणं अपेक्षित आहे. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरचा खर्च कमी आहे. ऍक्च्युली हा बाउन्सर प्रश्न आहे. लॉजिकच्या आधारावरती AB बरोबर असं लिहिणं अपेक्षित होतं कारण हा कंटेंट कुणालाही माहिती नसतो. पण ऍक्च्युली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त B बरोबर. पुन्हा मी सांगतो असे प्रश्न जरी चुकले तरी हे प्रश्न मेरिट ठरवत नाहीये. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने ओळखा. हा अहवाल 1 मार्च 2024 ला प्रसिद्ध करण्यात आला. चुकीचं आहे. 26 मार्चला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक B आणि स्टेटमेंट C दोन सेंटेन्सेस बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं संभाव्य उत्तर असू शकतं. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? वरीलपैकी सर्व हे घेणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 4. भारतीय औद्योगिक वित्त विकास महामंडळ 1948 ला फॉर्म झालं होतं, जे आपण इकॉनॉमिक्स साठी मॅरेथॉन फ्री रिव्हिजन सिरीज घेतली होती आणि त्याचे सेशन्स आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकले होते. त्याच्यावरून ऍज इट इज हा प्रश्न त्यांनी कॉपी पेस्ट टाकलेला आहे. काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. IFCI ची स्थापना 1948 मध्ये आहे. औद्योगिक विकास बँकेची स्थापना म्हणजे IDBI ची स्थापना 1964 मध्ये आहे. राष्ट्रीय लघु उद्योजक महामंडळाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. गुंतवणूकदार उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये डॅश डॅश कायदा लागू करण्यात आला होता. मैत्री इंग्लिश मध्ये वाचा. मैत्री हा घटक जो आहे ना तो त्याला को रिलेट करतोय. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इनिशिएटेड डॅश डॅश ऍक्ट इन जुलै
2023 with the aim to development to more complementary ecosystem for investors and entrepreneurs to do business in the sites मैत्री. मैत्री हे पोर्टल पण ऍक्च्युली 2016 मध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. ते पर्यटनाच्यासाठी होतं. इथं मात्र कशाच्या संदर्भात आहे? गुंतवणूक आणि उद्योगांच्या संदर्भात. तरी सुद्धा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. माहिती तंत्रज्ञान, आई महिला अभिमुख पर्यटन याचा संबंध याच्यामध्ये येत नाही. हे नॉनसेन्स घटक आहेत. मैत्री हा एकमेव त्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ए बी सी 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. स्टेटमेंट डी हे चुकीचं आहे, कारण आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. एक्स्ट्रीम सेंटेन्स आहे. जरी आपल्याला माहिती नसेल, ऍक्च्युली लेखापालनाच्या कायद्यासंदर्भात कोणते विधान योग्य आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, तर शक्य होत नाही. एक्स्ट्रीम सेंटेन्स आपण अवॉइड करतो. तिथं आयोगाने वरीलपैकी सर्व ट्रॅप लावलेला आहे. तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचत आला असाल तरच तुम्हाला इथं क्लिक होणार, अदरवाईज तुम्ही वरीलपैकी सर्वला घेऊन जाणार आणि आयोगाच्या ट्रॅकमध्ये अडकणार. स्टेटमेंट डी काय सांगतंय? आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. शक्य होते म्हटलं असतं तर बरोबर आहे. शक्य होत नाही एक्स्ट्रीम आहे, चुकीचं आहे. ए बी सी बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO न कोणते आर्थिक वर्ष सुरू करण्यात आलेलं होतं? हा आयोग देईल याचं उत्तर आपल्याला फायनल मिळू शकतं, कारण बऱ्याच पुस्तकामध्ये याची वेगवेगळी उत्तर आहेत जी ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेली नाहीयेत. ठीक आहे, त्यामुळे आयोग याला जे उत्तर देईल तेच आपल्याला ग्राह्य पकडावं लागणार आहे, कारण आयोगाचे संदर्भ हे आपल्यापेक्षा काही अंशी थोडे वेगळे असतात. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालानुसार सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. आर्थिक पाहणीमध्ये पहिल्या पेजवरती सेंद्रिय शेतीबद्दल भाष्य करणारं स्टेटमेंट दिलेलं असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 हा मध्य प्रदेशचा आहे आणि नंबर 2 हा महाराष्ट्राचा आहे. पर्याय क्रमांक 2. पुन्हा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण किती टार्गेट एक्झिक्यूट केलं होतं? तर 8% पर्यंत. एवढं जरी आपल्याला माहिती असतं, 12वी पंचवार्षिक योजना 8 एवढं टार्गेट आहे, तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 1, 2, 3, 4 हे दाखवणारा पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षित पुरवण्यासाठी किंवा सुरक्षितता पुरवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना राबवण्यात आलेली आहे? तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान हे अभियान त्यासाठी राबवण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष महिला एकेरी विजेते कोण आहेत? तर जॅनिक सिनर आणि अरिना सेंबोलेका हे दोघं आहेत. हे LCM टेक्नॉलॉजीनं सोडवण्याचं गणित होतं, किंवा ज्याला माहिती होतं त्याला वेल अँड गुड. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं त्यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आपल्या ऑथेंटिक लॉजिक बॅचच्या आधारावरती बरोबर सुटलं होतं, कारण या प्रश्नाचं उत्तर LCM टेक्निक नुसार सांगायचं होतं. आपण आता इथे LCM टेक्निक नाही शिकणार आहोत, आपण फक्त आता पुढे जाऊन याची उत्तरं पाहणार आहोत. तुम्हाला याचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा ही PDF आपल्या @quality123 321 या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना BIMREN उपक्रम सुरू केला होता? पर्याय क्रमांक 2 परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतरिक सहकारी संस्था कार्यक्रम. बाउन्सर क्वेश्चन आहे, प्रश्न बरोबर येईलच असं नाही. ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेची मुख्य परीक्षा ज्यांनी रिसेंटली दिली असेल त्यांना थोडासा एज इथे मिळू शकतो, म्हणून मी पहिलं स्टेटमेंट केलं होतं. आजचा पेपर हा ग्रुप सी चा पेपर असला तरी तुलनेनं तो मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये जातोय. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर संस्था कुठे स्थापन करण्यात आली होती? कंपाला, युगांडा या ठिकाणी. नावाची संस्था ऍक्च्युली असते. आता फार डिटेल आपण एक्सप्लेन करायला नको, फक्त पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास संस्थेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 असकावा. आपण हे पाहिलेलं होतं. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? अजिक माणिकराव खानविलकर. खानविलकर हे काय आहेत? लोकपाल आहेत. जरी माहिती नसतं, करंटचा प्रश्न आहे, माहिती असणं अपेक्षित आहे. जरी माहिती नसेल, जरी क्लिक झालं नसेल, आठवलं नसेल, तरी आपण लॉजिकच्या आधारावरती या उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लो बद्दल मिल या नव्या उद्योगाचे पेटंट मिळालेलं आहे? तर ते शक्ती पंप या घटकाला मिळालेलं आहे. शक्ती पंप पुन्हा LCM टेक्नॉलॉजी इथे लागते. ज्या विद्यार्थ्यांना उत्तर माहिती नव्हतं त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न बरोबर आलाच पाहिजे. चल अंडरलाईन करून ठेवायची, कारण इथे LCM टेक्नॉलॉजी लागते.
41 नंबरचा प्रश्न असो किंवा वरती गेल्यानंतर 36 नंबरचा प्रश्न असो, दोन्ही मध्ये सुद्धा एलसीएम टेक्नॉलॉजी लागते आणि त्याच्या आधारावरती आपण बाउन्सर क्वेश्चनला डील करू शकतोय. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले होते? जम्मू काश्मीरमध्ये हे विकसित करण्यात आलेलं होतं. नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अगेन एलसीएम टेक्नॉलॉजी. एलसीएम टेक्नॉलॉजी काय आहे? 1, 2, 3 ईस्टर्न भागामधले आहेत. जम्मू काश्मीर नॉर्थ भागामधला आहे. माहिती नसलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? एबीसीडी. रिलायन्स पण होतं, आदित्य बिर्ला पण होता, अदानी समूह पण होता, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पण होतं. एबीसीडी घेऊन जाणं अपेक्षित आहे. माहिती नाहीये, माहिती नसेल नाकारण्याचा अधिकार कमीत कमी वरीलपैकी सर्व घेऊन चला. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. हे आपण आपल्या बॅच मध्ये डिस्कस केलेलं होतं पॉलिटीच्या अनुषंगाने. खालीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? तर इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर या गोष्टी चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात. सब अल्टरनल स्टडीज या घटकामध्ये ही व्यक्ती अग्रेसिव्ह आहे. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ पदके जिंकली? तर जपानने जिंकलेली आहेत. अगेन एलसीएम टेक्नॉलॉजी. फ्रान्स बघा, ऑस्ट्रेलिया बघा, नेदरलँड बघा, हे तिन्ही एका विशिष्ट वर्गातले राज्य आहेत. जपान हे वेगळं राज्य आहे. आता ते मी इथे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसणार नाही. ज्यांना गरज वाटते त्यांनी आपली पीवायक्यू अनालिसिस बॅच जॉईन केल्यानंतर या गोष्टी चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व शांती युद्ध विहारचे उद्घाटन केलेलं होतं? उदगीर या जिल्ह्यामध्ये उद्घाटन केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. ऍक्च्युली तालुक्यामध्ये. आता इथं आपले करंटचे प्रश्न संपतायत आणि आता आपण येतोय पॉलिटीवरती, ज्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी दिली होती 15 पैकी किमान 13 प्लस मार्क्स तुमचे बरोबर येणारच. आणि आपल्या फ्री पॉलिटी मॅरेथॉन सिरीज मधून 15 पैकी 14 प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत. फक्त एकच प्रश्न वेगळा आलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. ऍज इट इज बाकीचे आहेत तसे घटक आलेले आहेत. पहिला, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली होती? 132. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. 2024च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? डेव्हिड बेकर, डेमिस हासबीज आणि जॉन जम्पर या लोकांना मिळालेला होता. करंटचे प्रश्न तुलनेनं अवघड आहेत. अनालिसिस काय? करंटचे प्रश्न तुलनेनं अवघड आहेत. इतिहासाचे प्रश्न मीडियम टू डिफिकल्ट मध्ये आहेत आणि जिओग्राफी सोप्या कंटेंट मध्ये येतो. इकॉनॉमिक्स थोडंसं मिडल मध्ये येतं. आणि आता आपण शिकणार आहोत पॉलिटिकल. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज महिलांना आरक्षण? 243 आपण पाठच करून घेतलं होतं हा घटक. सर्वोच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये वाढ करणं. घटना दुरुस्ती टॉपिक किती सोपं होतं. साधी घटना दुरुस्ती 3 वेळा आपण एक्सप्लेन केली होती. साधी घटना दुरुस्ती असते, विशेष बहुमताने असणारी घटना दुरुस्ती असते आणि विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. 3 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार. कलम 165 म्हटल्यानंतरच आपल्याला महाधिवक्ता क्लिक झालं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. आपल्या सिरीज मधली जी आपण फ्री मध्ये सिरीज लॉन्च केलेली होती टेलिग्राम वरती, फक्त 10 ते 11 तासांमध्ये आपण अखंड लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक रिवाइज केलेलं होतं आणि त्याच्यातच हे सगळे प्रश्न आहेत. 14च्या 14 प्रश्न हे आपल्या हातातले प्रश्न आहेत, ते बरोबर आलेच पाहिजेत. चला अंडरलाईन करून ठेवायचं. पुढे 73वी घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागातील भाग 9 पंचायत राज बद्दल भाष्य करतोय, बरोबर आहे. 74वी घटना दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल भाष्य करतोय. ए बी दोन्ही घटक आहेत, बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? अखिल भारतीय सेवांचा होतोय, एकेरी न्याय व्यवस्था होतोय, होत नाही. ऍक्च्युली होत नाही. अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्याय व्यवस्था या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये होत नाही, कारण ते एकात्मिक प्रणालीची वैशिष्ट्ये दाखवून येतात. म्हणजे काय? संघराज्य प्रणाली म्हणजे राज्यांना विशेष अधिकार असतील किंवा राज्यांचे अधिकार वेगळे असतील, केंद्राचे अधिकार वेगळे असतील, त्याच्यामध्ये केंद्र वर्चस्व निर्माण करू शकणार नाही, म्हणजे संघराज्य प्रणाली आहे. किंवा घटनेने दोघांचे अधिकार विभागलेले आहेत असं असेल तर संघराज्य प्रणाली आहे. आणि एकात्मिक प्रणाली म्हणजे काय? केंद्र सर्वोच्च आहे आणि केंद्राने डिसिजन दिला राज्याला किंवा केंद्राने राज्याला आदेश दिले तर ते आदेश फॉलो करणं राज्यांना गरजेचं आहे. ती एकात्मिक प्रणाली आपल्याला दिसून येते. स्वतंत्र न्याय व्यवस्था अधिकारांची विभागणी घटक नाहीये. त्यामुळे ए आणि बी हे दोन घटक
यांचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती पूर्वसूचित झाली नसेल तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षांसाठी आपण पंचायत राज मधले जी शॉर्ट पीडीएफ पाहिलेली होती, हार्डली 3.5 ते 4 पानांची पीडीएफ होती, तर 4 पानांच्या पीडीएफ मधूनच हे प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहेत पंचायत राज बद्दल. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेचा कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी वर्णन केलंय. जर मराठीमध्ये वाचलं तर हे चुकीचं आहे आणि स्टेटमेंट बी तर बरोबर आहे, कारण त्यांना महाभियोग पद्धतीने त्यांना पदावरून बाजूला केलं जातं. पण जर आयोगाने इंग्लिश जनरली आतापर्यंतचा ट्रेंड बघितला तर इंग्लिश प्रश्नांना जास्त महत्व दिलं जातं आणि त्यांनी तिथं विचारलंय क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट, क्वालिफिकेशन म्हटलंय. त्यामुळं राष्ट्रपती पदासाठी असणारी पात्रता किंवा त्याचं असणार क्वालिफिकेशन हे कलम 58 नुसार डिक्लेअर करता येऊ शकतं. त्यामुळे आयोग याचं उत्तर पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही बरोबर असं देऊ शकतो किंवा पर्याय क्रमांक 3 फक्त बी हे देऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन बरोबर असणं गरजेचं आहे. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी नेमणूक केली? 7वी घटनादुरुस्ती आहे. 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त न्यायालय असेल, 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल असेल, हे 7व्या घटनादुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेले आहेत. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यातील अधिकारांसंदर्भात भाष्य करते? तर 7वी अनुसूची. पर्याय क्रमांक 3. अनुसूची हा टॉपिकच आपण डिटेलमध्ये पाहिला होता. भारतीय राज्यघटनेचे वेगवेगळे भाग, अनुसूची, इंडेक्स, परिशिष्ट या घटकांवरती 100% प्रश्न असतात हे मी परीक्षेला जाण्यापूर्वी सांगितलेलं होतं. त्याच्यावरच या घटकांमध्ये प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ऍड केली? तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि तिसरा घटक आहे एकात्मता. हे 3 घटक 42व्या घटनादुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेले आहेत. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर वैद्यकीय निगा, मेडिकल केअर या घटकाबद्दल हे घटक अपेक्षित आहे आणि हा एकमेव घटक आपण डिस्कस केलेला नव्हता. म्हणून मी सांगितलं आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात या प्रश्नाच्या आधारावरती, किंवा हा प्रश्न जर आपण बाजूला केला तर बाकी सर्व आपल्या सिरीजचा घटक आहेत. इथं सुद्धा एलसीएम टेक्नॉलॉजीनुसार उत्तर बरोबर येऊ शकतं. बँकिंग, शिक्षण, पर्यावरण याच्यापेक्षा वैद्यकीय निगा हा मोस्ट एक्सप्लेन केलेला घटक आहे. त्यामुळे वैद्यकीय निगा या घटकाला, मेडिकल केअर या घटकाला सोबत घेऊन जाणं गरजेचं होतं. पर्याय क्रमांक 1. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? स्टॅफर्ड क्रिप्स, लॉरेन्स अलेक्झांडर हे तिघही सदस्य आहेत. सर विल्यम वूड हे काय आहेत? सदस्य आपल्याला दिसून येत नाहीयेत. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली आहे? कलम 170. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असं म्हटलं होतं? कलम 32. आणि याच्यावरच आंबेडकरांचं भाष्य आणि सुप्रीम कोर्ट यांचं कॉन्ट्रावर्सी झाली होती. आंबेडकर म्हणतात कलम 32 आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं कलम 21 आहे. 2 घटक मी पीवायक्यू अनालिसिस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले होते. 32 आणि 21 याच्यावरती 100% प्रश्न असणार असं सांगितलेलं होतं आणि याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. पुन्हा कलम 14, 15, 16, 17 कंटेंटचा भाग आहे. कलम 14 काय आहे? कोणत्याही व्यक्तीला समानता नाकारण्यात येणार नाही. कलम 15 काय आहे? धर्म, वंश, लिंग, जात यानुसार भेदभाव केला जाणार नाही. जली जाधवनुसार भेदभाव केला जाणार नाही. जात, लिंग, धर्म, वंश. 16 कलम 16 काय सांगतो? राज्यातील कोणत्याही पदावरती नोकरीसाठी आम्ही कोणाबद्दल समान संधी नाकारणार नाही, म्हणजे समान संधी असेल असं कलम 16 मध्ये सांगण्यात आलं होतं. आणि 17 मध्ये अस्पृश्यतेच्या संदर्भातला घटक आहे. कंटेंटचा प्रश्न आहे, बरोबर आलाच पाहिजे. आपण जी पीवायक्यू अनालिसिसची बॅच घेतलेली आहे त्या बॅच मध्ये ऑलमोस्ट हा कंटेंट कव्हर झालेला होता. ज्याच्यामध्ये आपण कंबाईन ग्रुप बी ची परीक्षेचे पेपर, कंबाईन ग्रुप सी च्या परीक्षेचे पेपर डिस्कस केलेले होते. त्याच्या प्रत्येक पेपर बद्दल, प्रत्येक क्वेश्चन बद्दल लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असं आपण प्रिडिक्शन केलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतली त्यांचे मेसेज येत आहेत की त्यांना किमान 55-60 प्लस मार्क्स या पेपरमध्ये जाऊ शकतात. किमान 55 तर आरामात मिळतील, 60 तरी काही विद्यार्थी आहेत जे 65 पर्यंत जाऊ शकतात. 66वा प्रश्न आहे,
आवाजच्या 20 ते मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतकी वारंवारता ऐकू येते. बरोबर आहे. 20 ते 20 किलो हर्ट्झ. ऍक्च्युली इथं 20,000 हर्ट्झ म्हटलंय, 20 किलो हर्ट्झ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. स्टेटमेंट ए बरोबर आहे. स्टेटमेंट बी आणि सी मध्ये कॉन्ट्राव्हर्सी केलेली आहे, त्यामुळे बी आणि सी अल्टरनेट केलेले आहेत, चुकीचे आहेत. परिणामी स्टेटमेंट डी सुद्धा काही चुकीचं आहे. फक्त स्टेटमेंट ए बरोबर असणारा पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते? फोटो इलेक्ट्रिक डायोड. पीवायक्यू आपण जे डिस्कस केलेले आहेत त्याच्यावरच प्रश्न आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने पीवायक्यूचा अनालिसिस केलाय त्या विद्यार्थ्यांना हा पेपर खूप चांगल्या पद्धतीने गेलेला आहे आणि त्यांना किमान 60 मार्क्स आरामात मिळणार आहेत. बॉल बेरिंगचा वापर यंत्रणेमध्ये खालीलपैकी कोणते घर्षण कमी करण्यासाठी वापर होतो? तर याचं उत्तर आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. इंग्लिश मध्ये वाचलं तर उत्तर कळतंय स्लाइडिंग फ्रिक्शन, हे याचं करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. कांस्य या मिश्र धातूमध्ये टिंबटिंब या दोन धातूंचा समावेश होतो. आपण ऍक्च्युली एक पेज असणारी पीडीएफ पाहिली होती आणि त्याच्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये मी सांगितलेलं होतं या ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं. कॉपर आणि टीन या दोघांचा उपयोग कांस्य निर्मितीसाठी केला जातो. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मुवमेंट असणारा रेणू कोणता आहे? CH3. पर्याय क्रमांक 4. कार्बन डायसल्फाइडचा उपयोग कशासाठी केला जातो? तो कीटकनाशकासाठी केला जातो. कीटकनाशकांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022च्या प्रश्नांमध्ये याचा रेफरन्स आपल्याला सापडू शकतोय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा. भारतीय गांडूळ हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला सापडतोय. ओपिस्टोपोरा हा त्याचा ऑर्डर आहे. भारतीय गायीचा घृणकर्ण किंवा लीच असं म्हटलं जातो तो गनथॉर्डोलिडिया मध्ये येतो. मधमाशी हायमेनोप्टेरिया मध्ये येतात आणि पलंगातील कीटक हे हेमिप्टेरा मध्ये येतात. ऍक्च्युली हा जो घटक आहे हा कंटेंटचा घटक नाहीये. हा घटक कंटेंटचा घटक नाहीये आणि हा बाउन्सर प्रश्न आहे. हा मोस्ट विद्यार्थ्यांचा चुकणार आहे. तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना पलंगातील कीटक किंवा ढेकून हे हेमिप्टेरा आहे हे एवढं जरी माहिती असतं तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. पर्याय क्रमांक 4. पुन्हा पेट्रोमायझोन मध्ये डॅश डॅश द्वारे अँटीकोग्लुझंट स्त्रवले जातात तर लाळ ग्रंथीद्वारे. पर्याय क्रमांक 3. कांगारू हा प्राणी कशामध्ये ओढवतो? तर कांगारू हा प्राणी सस्तन प्राणी आहे. त्याला मॅमलिया असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. पर्याय क्रमांक 2. उभयचर नाहीये, पक्षी नाहीये, सरीसृप नाहीये, नॉनसेन्स घटक आहेत. त्यामुळे एलसीएम टेक्नॉलॉजी जरी आपण लावली, आपण घटक कशाचे सॉल्व्ह करतोय? सायन्सचे सॉल्व्ह करतोय. कांगारू हा प्राणी आहे त्यामुळे पक्षी नाही, पर्याय क्रमांक 4 इलिमिनेट होतो. उभयचर प्राणी आहे का कांगारू? ऑस्ट्रेलियामध्ये आढळतोय, अजिबात नाही. सर सरपटणारा प्राणी आहे का? नाही. राहिला काय? सस्तन. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफायटा बद्दल चुकीचे आहे? आपण पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे घटक डिटेलमध्ये एक्सप्लेन केले होते. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची रचना, त्यांची उदाहरणे, त्याच्याच वरती हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं चुकीचं आहे. ते वनस्पतीतील उभयचर आहेत, बरोबर आहे. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते, बरोबर आहे. त्यांना मुळाऐवजी मुलाब असतात, हे देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं चुकीचं उत्तर आहे. भुईमुगावरील टिक्का हा रोग कशामुळे होतो? तर सर्कोस्पोरा. पीवायक्यू अनालिसिस कंबाईन ग्रुप बी 2021 मध्ये भुईमुगावर डॅश डॅश रोग पडतो हा प्रश्न विचारलाय. टिक्का त्याचं नाव आहे. त्याचाच लेवल 2 चा पुढे प्रश्न आपल्याला दिसून येतोय. टिक्का रोग कशामुळे होतो? तर सर्कोस्पोरामुळे होतो. पीवायक्यू अनालिसिस बॅच मध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. जैविक खतांमुळे डॅश डॅश मातीमध्ये मर्क्युरी पातळी वाढवते. मातीमध्ये जर मर्क्युरीची पातळी वाढली तर मातीचं प्रदूषण होणार आणि जैविक खत मातीचं प्रदूषण रोखतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. मातीत पोषण तत्वांचे समृद्धीकरण होते, बरोबर आहे. मातीमध्ये आम्लता गुणधर्म वाढवते, नाही. म्हणजे परत मातीची हानीच होते आणि मातीची सुपीकता कमी होते, नॉनसेन्स घटक आहे, द्यायचा म्हणून ऑप्शन दिलेला आहे. जैविक खत, सेंद्रिय खत याच्यामुळे मातीची सुपीकता वाढते, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तोंडावाटी घेतली जाणारी पोलिओलस खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जाते? ए बी सी उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं ऍक्च्युअल उत्तर आहे. वरीलपैकी सर्व असतं तर मी वरीलपैकी सर्व घेऊन गेलो असतो, तर वरीलपैकी सर्व नाहीये म्हणजे काहीतरी इलिमिनेट करायचंय.
काहीतरी इलिमिनेट करायचं असेल तर मी माझं लॉजिक त्या ठिकाणी वापरणार आणि शेवटचे घटक चुकीचे पकडून सुरुवातीचे घटक बरोबर पकडणार, असं आपण PYQ अनालिसिस बॅच विथ अप्रोच बिल्डिंग मध्ये सांगितलं होतं आणि त्याच्याच आधारावरती हा प्रश्न आलेला होता आणि जो मार्क्स देण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतोय. ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदाही होत नाही, त्याला काय म्हणतात, तर त्याला कम्युनलायझेशन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4. हे दोन घटक आहेत, एकाला फायदा होतो एकाला तोटा होतो, एकाला तोटा होतो दुसऱ्याला फायदा होतो, दोघांना फायदा होतो आणि दोघांना तोटा होतो, आणि पाचवा घटक आहे एकाला फायदा होतो आणि एक पूर्णपणे न्यूट्रल असतो, त्याला फायदा पण होत नाही तोटा पण होत नाही. असे 5 घटक असतात आणि त्यामधला पाचवा घटक आहे कॉम्युनलायझेशन, म्हणजे पर्याय क्रमांक 4. डॅश डॅश या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामधला हा प्रश्न आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतो, गलगंड होतो. हा पार्ट 1 अनालिसिस आपण केलेला आहे. आता पार्ट 2 आपण थोड्याच कालावधीमध्ये, सरासरी 1 ते 2 तासाच्या अंतरामध्ये आपण मॅथ्स अनालिसिस आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे आपण आतापर्यंत जे अनालिसिस केलेलं आहे त्याच्यानुसार तुमचे किती प्रश्न बरोबर येतात, किती प्रश्न चुकतात आणि मॅथ्सचे किती प्रश्न बरोबर येतात, किती प्रश्न चुकतात, हे तुम्ही आमच्या टेलिग्राम आयडीला तुम्ही सांगू शकता, जेणेकरून पुढच्या अभ्यासासाठी किंवा मेन्ससाठी कशा पद्धतीची रणनीती असली पाहिजे याच्याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो. सध्या तरी पेपरची काठिण्य पातळी ही मिडल टू हाय लेवलची आहे. त्यामुळे आयोगाचं ट्रेंड येईपर्यंत किंवा आयोगाची आन्सर की येईपर्यंत आपण एक संभाव्य उत्तर तालिका याची काढलेली होती, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी योग्य दिशा मिळू शकते. याची संपूर्ण पीडीएफ आपल्याला @quality 123 321 या चॅनेलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्याचं लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन चॅनेलमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण कंटिन्युअसली आपण याच्यावरती फ्री सेशन इथून पुढे टाकणार आहोत. फ्री मॅरेथॉन सिरीज असेल किंवा फ्री व्हिडिओज लेक्चर असतील, जे आयोगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावरती आपण फ्री सेशन्स घेणार आहोत आणि ते आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, ते शेअर करा आणि त्याच्यामध्ये लाईक करून ठेवा. ओके, थँक्यू.